पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पंढरपुरातील क्रीडांगणे झाली पार्किंगची ठिकाणे। नगरसेवक विक्रम सिरसाट यांचा गांधीगिरी आंदोलनाचा इशारा। पंढरपूर शहरातून क्रीडांगणाची अवस्था चिंताजनक बनली असून अनेक मैदानाचा वापर आता पार्किंगसाठी केला जात असल्याचा गंभीर मुद्दा समोर येतोय। गोपाळपूर रोडवरील गौतम विद्यालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, सोलापूर रोडवरील अंबाबाई पटांगण आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक स्मारक मैदान या महत्त्वाच्या क्रीडांगणावर वाहनांची पार्किंग होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। याबाबत महानगरसेवक विक्रम सिरसाट यांनी तीव्र प्रतिक्रिया देत प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय। नगर अभियंता केसकर यांना बॅट आणि बॉल देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। सिरसाट यांनी सांगितले की काही दिवसात उन्हाळी सुट्ट्या सुरू होत असून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी क्रीडांगणे अत्यंत गरजेचे आहेत। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मैदाने आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात। पंढरपूर सारख्या शहरातून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धा व्हाव्यात या उद्देशाने ही क्रीडांगणे तयार करण्यात आली होती। मात्र सध्या त्यांचा वापर पार्किंगसाठी होत असल्याने मैदानं संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे आणि तालुका क्रीडा अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून पर्यायी पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी विक्रम सिरसाट यांनी केली आहे। दरम्यान शासन क्रीडापटू घडवण्यासाठी मोठा खर्च करत असताना पंढरपूरमध्येच क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे आता एकच मागणी पुढे येत आहे, पंढरपुरातील क्रीडांगणे तात्काळ पार्किंग मुक्त करा आणि खेळाडूंना हक्काचे मैदान परत द्या। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पंढरपूर प्रतिनिधी इम्रान तांबोळी।